पुण्यातील महिला मृत्यू प्रकरणामध्ये राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यात आली आहे। काल दिवसभर झालेल्या चौकशीचा गोपनीय अहवाल समितीने सरकारला पाठवलाय। या अहवालावर आज आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडून आणखी एक धर्मदाय सह आयुक्तांसह 4 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीने दिलेला अहवाल आता सादर होतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे याबाबत काही माहिती कळू शकलेली आहे का? अहवाल जो आहे तो आरोग्य उपसंचालकांच्या समितीने तयार केलेला आहे आणि या अहवालामध्ये ज्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेला ज्या हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस नेण्यात आलं त्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या डॉक्टरांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत। तिथल्या जो स्टाफ आहे त्यांचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। तिथले सीसीटीव्ही तपासण्यात आलेले आहेत। सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये या महिलेला नेण्यात आलेलं होतं। तिथं प्रवेश नाकारल्यानंतर सूर्या हॉस्पिटल जे वाकरला आहे त्यानंतर मणिपाल अशा तिन्ही हॉस्पिटलची चौकशी जी आहे ती या समितीने केलेली आहे आणि या समितीने अहवाल तयार करून राज्य सरकारला पाठवलेला आहे। तर दुसरी जी समिती आहे ती धर्मदाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांची समिती आहे। ही 5 जणांची जी समिती आहे ती धर्मदायचे सगळे नियम जे आहेत ते या हॉस्पिटलमध्ये पाळले जात होते का त्या संदर्भात सगळी चौकशी करणार आहे आणि या सगळ्या प्रकरणात दोषी लोकांवर कारवाई काय करावी या सगळ्याचा तपास जो आहे तो ही समिती करणार आहे। त्यामुळे या दोन्ही समित्यांच्या अहवालाकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि या अहवालातून राज्य सरकार काय कारवाई हॉस्पिटलवर करणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। जी जी बालाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भातली आपण बघतोय ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री अजित पवार सुद्धा पुणे दौऱ्यावर असणार आहेत। गर्भवती महिलेचा मृत्यू झालेलं जे पुण्यातलं प्रकरण आहे या प्रकरणाची दोघंही माहिती घेतील अशी शक्यता आहे। पालकमंत्री अजित पवार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये भेट देतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी आज रुग्णालयासमोर आंदोलन करणार असल्याचं समजतंय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी बालाजी यांच्याशी या संदर्भात बोलूया। बालाजी, आज मुख्यमंत्री पुण्यामध्ये येतात, शिवाय अजित पवार पालकमंत्री सुद्धा तिथे येतात, ते रुग्णालयाला भेट देऊ शकतात का? साधारण किती वाजता ते तिथे जातील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने याबाबत काय नेमका पवित्रा घेतलाय? तुम्हालाच पुण्यात येणार आहेत तर अजित पवार सकाळपासून जे आहेत ते पुण्यातल्या एका कार्यक्रमाला 9 वाजता हजेरी लावणार आहेत। त्यानंतर कदाचित अजित पवार जे आहेत ते या रुग्णालयाला भेट देतील, कारण जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री काल त्यांनी सोशल मीडियावरून ट्विट करून कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची काल ज्या प्रकारे सगळा संताप पाहायला मिळाला, उद्रेक पाहायला मिळाला, त्या संदर्भात आज ते कदाचित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री दुपारच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात। मुख्यमंत्र्यांचे दुसरे 2 कार्यक्रम पुण्यात असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या आतल्या वेळेमध्ये मुख्यमंत्री मंगेशकर हॉस्पिटलकडे जाऊन पाहणी करतील, माहिती घेतील, चौकशी कुठपर्यंत आली याची सुद्धा माहिती घेतील। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज 10:30च्या सुमारास मंगेशकर रुग्णालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। काल दिवसभर सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलने झाले। आज सुद्धा 2 ते 4 आंदोलने या मंगेशकर हॉस्पिटल समोर होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अंतर्गत अहवाल जो मंगेशकर हॉस्पिटलने दिलाय त्या रुग्णावरच ठपका ठेवण्यात आल्यामुळे आणखी संताप वाढलेला आहे आणि त्याची सगळी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेण्याची शक्यता आहे। अगदी बालाजी, आणि त्याच्यामुळे दिवसभरात या संदर्भातले पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्यामध्ये ज्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने काल तिन्ही रुग्णालयांमध्ये चौकशी केली आहे। उपचारादरम्यान या महिलेला दीनानाथ मंगेशकर, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। रुग्णांची कागदपत्र आणि डॉक्टरांचा जबाब यावेळी समितीने नोंदवलाय। हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात आलेत। मंगेशकर हॉस्पिटल नंतर रुग्णालयामध्ये महिलेची प्रकृती कशी होती या संदर्भातली माहिती सुद्धा घेण्यात आली आहे आणि या सगळ्याचा सविस्तर अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात देण्यात येणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे।